गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या घडामोडी। सुवर्ण महोत्सवी सांगता कार्यक्रम संपन्न। पेण एज्युकेशन सोसायटीचे प्रायव्हेट हायस्कूल व ज्युनियर कॉलेज पेण यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। प्रायव्हेट हायस्कूल ज्युनियर कॉलेज 1975 ला सुरुवात झाली। तेव्हापासून 2015 पर्यंतच्या माजी विद्यार्थ्यांना सांगता समारंभाचे आमंत्रण दिले होते। या सांगता समारंभासाठी जिल्ह्याबाहेरून, राज्याबाहेरून तसेच देशाबाहेरून देखील माजी विद्यार्थी सहभागी झाले होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्यांना ढोल ताशाच्या गजरात व्यासपीठावर आणण्यात आले। त्यानंतर सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाच्या फलकाचे अनावरण करण्यात आले। तदनंतर सरस्वती पूजन, दीप प्रज्वलन, त्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकांनी स्वागत गीत व ईशस्तवन गायले। त्यानंतर मान्यवरांचे स्वागत शाल, श्रीफल व भेटवस्तू देऊन करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी माजी विद्यार्थी खासदार धैर्यशील पाटील, आमदार रविशेठ पाटील, उद्योजक राजूशेठ पिचिका, पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट मंगेश नेने, उपाध्यक्ष संजय कडू, कार्याध्यक्ष प्रशांत ओक, सचिव बाळासाहेब जोशी, सदस्य समीर साने, सदस्य डॉक्टर नीता कदम, अमित देव, श्रीराम दातार, शंकर भट, दिगंबर चिंचणीकर, माजी कार्याध्यक्ष बापूसाहेब आठवले, प्राचार्य RM पाटील, उपप्राचार्य PM भांडवलकर, उपमुख्याध्यापिका SS घरत, नगरसेवक नीलकंठ म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी स्मरणिकेचे प्रकाशन प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर माजी विद्यार्थी अश्विनी गाडगील व नीलकंठ म्हात्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। प्रमुख अतिथी खासदार धैर्यशील पाटील यांनी आपल्या मनोगतात अनेक आठवणी सांगत समस्त माजी विद्यार्थ्यांमध्ये हास्य पिकवला। खरं तर मी मगाशी म्हटलं त्या पद्धतीनं हा कौटुंबिक कार्यक्रम आहे। स्वतःला ज्युनियर समजणारे आणि स्वतःला नेहमी सिनियर समजणारे असे अनेक मंडळी या मांडवामध्ये या ठिकाणी जमलेली आहेत। स्टँड खूप मोठा आहे। 50 वर्ष झाल्यामुळे 75च्या बॅच मधला सुद्धा माणूस 1975 ऍडमिशन घेतलेला माणूस देखील आणि आता जाऊन नुकताच कॉलेजमधून बाहेर पडलेला आहे अशा सगळ्या मंडळींची या ठिकाणी मित्रांनो गर्दी झालेली आहे। आणि ही गोष्ट खरी आहे। मी मगाचपासून या ठिकाणी सांगितलं की या सर्व मंडळींना इथे जोडणारा एक समान धागा आहे की तो म्हणजे आपण पेण प्रायव्हेट हायस्कूलचे किंवा नेमेकन्या विद्यालयाचे आपण असणारे विद्यार्थी। जरी ज्युनियर कॉलेज जरी आपण म्हटलं तरी त्या ज्युनियर कॉलेजमध्ये गेल्यानंतर आपण कॉलेजला गेलो असं कधी मुळात वाटलंच नाही चांगल्या अर्थानं। एवढी आपुलकी या कॉलेजमध्ये आपल्याला या ठिकाणी मिळाली आणि ह्या समान धाग्यातून आपण सर्व मंडळी जरी एकत्रित जरी झालो असलो तरी प्रत्येक जण आपापल्या आयुष्यामध्ये या ठिकाणी आपापलं यश, आपापलं सुख, आपापला या ठिकाणी आनंद इथे घेऊ नये। मला मागाशी एका माझ्या मित्रांना इथे सांगितलं की धैर्यशील पाटील तुला आज वाजत आणायचं ठरलेलं आहे। वाजवत मी तिथून आलो, मला खूप हसायला येत होतं कारण बऱ्यापैकी उशिरा आल्यानंतर नेमका त्या आसपास इथे कुठेतरी यायचो आणि राष्ट्रगीत सुरू व्हायचं आणि मग आणायचं सापडायचं। तर राष्ट्रगीत जर सुरू नसतं तर इकडून तिकडून पळून इकडून खिडकीतून वगैरे एंट्री करण्याचे बरेच मार्ग त्यावेळी उपलब्ध असायचे आणि मग त्यावेळी सुद्धा जे हात घेतला जायचा, प्रवेश दिला जायचा, तोही एका अर्थाने वाजवतच दिला जायचा। त्याची मला मनापासून या ठिकाणी आठवण झाली आणि म्हणून मी निश्चितपणे आम्ही सुद्धा 1986 चे आम्ही मित्र मंडळांनी आम्ही गेट टुगेदर या ठिकाणी बऱ्याच वेळा आम्ही या ठिकाणी बऱ्याच वेळा नाही सातत्यानं आम्ही या ठिकाणी करतो। तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की शाळेचा काळ हा अत्यंत सुखाचा काळ। यशाची भीती नाही, अपयशाची भीती नाही, पाप पुण्याची जाण नाही, चांगलं काय होईल उद्या काय होईल याची बिलकुल फिकीर या ठिकाणी नाही। आई वडिलांनी जन्मात तेवढं सुख द्यावं आणि ते सुख पाठीशी घेऊन ते त्या शाळेमध्ये यावं, जेवढं जमेल तेवढं शिकावं
येईल तेवढं लिहावं आणि परीक्षेचा आलेला निकाल मनापासून स्वीकारावा, एवढी सुखाची या ठिकाणी व्याख्या त्या ठिकाणी होती. आणि म्हणून मला असं नेहमी वाटतं की सर्वात सुखाचा काळ कुठला असेल तर तो मोठा होतो, वेगवेगळी लेबर त्याला शिक्षक जातात, कोण नोकरीला लागतो, कोण काय होतो. पण एक तो शाळेचा काळ एक असा असतो किंवा कॉलेजचा बोलू आपण, काळ हा असा असतो की ज्यावेळी आपल्याला फुल कॉन्फिडन्स असतो की मी यशस्वी होणारच. अभ्यास केला तरी, अभ्यास नाही केला तरी, कॉलेजमध्ये गेलो तरी, कॉलेजमध्ये नाही गेलं तरी, अशा सुखाच्या काळामध्ये आपण सर्व मंडळी या ठिकाणी आपण जमा झालेलो. आणि म्हणून मी मनापासून तुम्हा मंडळीला सांगेन की आपण सर्व मंडळी अत्यंत चांगली मंडळी आहोत, सुखी मंडळी आहोत, आनंदी मंडळी आहोत, भाग्यवान मंडळी आहोत. कारण असे सुखाचे दिवस हे पुन्हा पुन्हा अनुभवाला मिळावं याच्याकरता तुम्ही सर्व मंडळींनी हा जो काही योग या ठिकाणी केला, त्यासाठी कष्ट केले. आपल्यासारख्या मंडळींनी त्याला आर्थिक भार या ठिकाणी लावला, आपल्याच्या सगळ्यांनी, त्याबद्दल सुद्धा मनापासून मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि म्हणून इथे सर्व शिक्षक असतील, सर्व विद्यार्थी असतील, मगाशी मला म्हणजे मी बोललो होतो इथे बोलायला काही हरकत नाही. खरं तर आजच्या दिवसाकरता इथे बऱ्याच जणांनी बरीच तयारी 8 दिवसापासून केली असेल. मुलं थोडी जॉगिंग बिगिंगला गेली असतील, आपलं पोट थोडासा आत घेऊन असं उगाच अशा आरशासमोर मला 2-3 फेऱ्या मारल्या असतील. आपले नसलेले केस हे कसे आहेत याचा भास मी सुद्धा काल रात्री लवकर येण्याचा प्रयत्न केला, कारण हेअर डाय करण्याचा माझा विचार होता. निलिमा पुण्याला गेलेली आहे, निलिमाला सुद्धा इथे आमंत्रण होतं. मी पुण्याला म्हणजे माझ्या मुलीचा परीक्षा असल्या कारणानं ती त्या ठिकाणी आहे. ती असली तर तिने मला 100% हेअर डाय करून सांगता असतात. आणि म्हणून अशा सगळ्या गोष्टी, ज्या गोष्टी आता कुणालाही त्रासदायक ठरलेल्या नाहीत, पण तरी देखील असणाऱ्या आठवणी आपण आपल्या जुन्या मित्रांसोबत किंवा महिलांनी आपल्या मैत्रिणींसोबत आकर्षक या ठिकाणी दिसावं. आणि मी माझ्या आयुष्यामध्ये आपलं असलेलं यश, कारण यश हे साधं नाहीये. तुम्ही आता मला बोलवलं म्हणजे मी योगायोगाने खासदार झालो म्हणून बोलवलं, पण मला माहितीये की तुम्ही खासदार म्हणून मला बोलवलं नाहीये. खासदार झालेला माणूस, आमदार झालेला माणूस हा आपला आहे म्हणून या ठिकाणी तुम्ही बोलवलेला आहे. आणि मी तुम्हाला सर्व मंडळींना सांगेन की इथे असलेला प्रत्येक माणूस हा यशाला पात्र आहे. अभावाने संख्येने जी पदं लोकांना मिळतात त्याचं महत्व समाजामध्ये जास्त येतं. 100 आमदार जर झाले असते, 1000 खासदार जर झाले असते तर त्यांनाही काही त्या ठिकाणी अर्थ राहिला नसता. पण याचा अर्थ इतर ज्यांनी यश मिळवले ती मंडळी काही लहान आहेत अशातला काही प्रकार नाही. डॉक्टर यशस्वी झाले, इंजिनियर यशस्वी झाले, वकील यशस्वी झाले असं नाही, तर घरामध्ये जिनं संसार चालवला आणि आपल्या पोराबाळांचं व्यवस्थित करून त्यांना मार्गी लावलं, अशी मंडळी सुद्धा या ठिकाणी सत्काराला या ठिकाणी पात्र आहेत. ही माझी या ठिकाणी मनापासून असलेली भावना आहे. आपला आलेला पगार संकटाला कमी नसतात. शिकल्यानंतर शिकत होतो तिथपर्यंत बरं होतं, पास झाल्यानंतर संकटांना सुरुवात. नोकरी मिळेल का, मिळालेली टिकेल का, या नोकरीच्या भरोश्यावर आपलं लग्न होईल का, लग्न झाल्यानंतर होणारी मुलं, त्यांचा वाढणारा खर्च, त्यांचं आजारपण, त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना फुटलेली शिंग, म्हणजे कोणाला आपल्या मुलांना, आता जे माझ्या वयाचे त्यांना लागू होईल, आणि मग त्यांच्या आयुष्याची काळजी. अशा परिस्थितीमध्ये आणि आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक हा बॅलन्स असा साधत तुम्ही आम्ही मंडळी इथेपर्यंत आलेला. तुम्ही सुद्धा मंडळी तेवढीच यशस्वी आहात जेवढी व्यासपीठावरची आजची या ठिकाणी असलेली मंडळी आहेत. आणि म्हणून आयुष्याच्या एका टप्प्यावरती एकत्रित असणारी आपण मंडळी, आपण वेगळ्या टप्प्यावर या ठिकाणी भेटलेलो. एकमेकांची चौकशी करूया, एकमेकांचा आदर दाखवूयात, एकमेकांशी गप्पा मारूयात आणि निर्भय आनंद ज्या काळामध्ये होता त्या काळामध्ये झालेली मैत्री, त्या मैत्रीचं देणं हृदयाशी पुन्हा एकदा साठवत आणि ठेवत आपण आपापल्या घरी या ठिकाणी मित्रांनो जाऊया. आणि म्हणून मी तुम्हाला सर्व मंडळींना निश्चितपणाने सांगेन की संस्था म्हणून जे काही या ठिकाणी या संस्थेनं केलं, आपल्याला घडवलं, आपण
घडलो, पडलो, हरलो, जिंकलो, रडलो, हसलो, या सर्व जी काही ताकद आपल्याला दिली ती ताकद या संस्थेनं या ठिकाणी त्याच्या संस्कारातून शिक्षणातून दिली. आणि अशा एका संस्थेची असलेली वाटचाल की 50 वर्ष, अजून 50 होतील, पुढे 75 होतील, पुढे 100 होतील, आपण सगळी मंडळी त्यावेळी असावेत अशी अपेक्षा, निसर्गाने त्याला साथ दिली तर जमू, एवढंच या ठिकाणी मी प्रामाणिकपणाने सांगतो. आणि तुम्ही सर्वांना या ठिकाणी एकत्रित केलं, आम्हाला सुद्धा या ठिकाणी बोलवण्याची या ठिकाणी संधी दिली. नाहीतर राजकारणात आणि समाजकारणामध्ये घेतलेले चेहरे हे वेगळे असतात आणि मुखवटे वेगळे असतात. आता हे जे चेहरे आहेत ना, हे 100% तेच चेहरे आहेत. मला जो धैर्यातून हात मारतो त्याच्या बुद्धीमध्ये काही फरक या ठिकाणी असूच शकत नाही. आणि म्हणून अशी संधी पुन्हा एकदा दिली, त्याबद्दल आभार व्यक्त करतो. समाजाच्या हितामध्ये आणि समाजाच्या उत्थानाकरता तुम्ही करत असलेलं काम, त्याबद्दल मनापासून तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. माझी असलेली जबाबदारी सुद्धा या ठिकाणी निश्चितपणे पार पाडेल असा शब्द देतो आणि थांबतो. नमस्कार. तसेच आमदार रविशेठ पाटील यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष ऍडव्होकेट मंगेश नेने यांनी आपले मनोगत व्यक्त केले, तर कार्यक्रमाचे आभार मानद सचिव सुधीर जोशी यांनी मानले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अथर्व घाटे व कोमल मोहरे यांनी केले. तदनंतर माजी विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम झाले. त्यानंतर सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला आणि गोड आठवणी घेऊन सर्व माजी विद्यार्थी निघून गेले. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.